नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 40 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्ष पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 जून रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केले आहे. यावेळी शेतकरी कर्जमाफीबद्दल बोलताना त्यांनी एक नवीन खुलासा केला असून शेतकरी कर्जमाफीत एक अट टाकली असून ती का टाकली याबाबत त्यांनी भाष्य केले आहे. शेतीसमोरील आव्हान कमी नसून निसर्गाचं सर्वात मोठं आव्हान शेतीसमोर आहे. यासाठी क्लायमेट प्रूफ शेती करावी लागेल. आम्ही जी कर्जमाफी केली आहे त्या कर्जमाफीच्या कुठल्याही अटी शर्ती आम्ही टाकले नाहीत, असेही ते म्हणाले. अटीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की एकच अट टाकलेली आहे, ती विशेषतः महाराष्ट्रातली बँकिंग सिस्टीम आहे. त्यात आमच्या जिल्हा सहकारी बँका आहेत त्या टिकल्या पाहिजे यासाठी अट आहे. ज्यात त्यांना वारंवार कर्जमाफी मिळालेली आहे त्यांच्याकरता या वेळेसही कर्जमाफी करणार आहोत. एका फिक्स रकमेपर्यंत माफी देणार आहोत. उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत, नाहीतर आपली बँकिंग सिस्टीम उद्ध्वस्त होईल, असे ते म्हणाले. 40 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. कर्जमाफीसाठी एक सब कमिटी बनवली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, काही मंत्री त्यात आहेत. कर्जमाफी जशी पुढे जाईल तशा त्यातील अडचणी लक्षात येतील. त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी या कमिटीला देण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, कुठल्याही निवडणुका समोर नसताना आम्ही ही कर्जमाफी केली आहे. विरोधी पक्षाने ताकदीने कोणतीही मागणी केली नसताना शासनाने स्वतःहून ही कर्जमाफी केलेली आहे. आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही. आपल्याला शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल हा उद्देश आहे. अन्यथा 2029ला निवडणुका आहेत. आम्ही 2028 डिसेंबरला कर्जमाफी करू शकलो असतो, पण आम्ही तसं केलं नाही, असं मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले.